आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याचं पांढरं शुभ्र भरीत कसं करायचं हे दाखवणार आहे. चला आपण तो व्हिडिओ बघूया. याकरता मी एक छोटासा तुकडा बाजूला ठेवला होता आणि नेहमीप्रमाणे सालं काढून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. 1 कपभर आहे. आता या फोडी आपल्याला पाण्यात घालून वाफवून घ्यायच्या आहेत. त्याप्रमाणे मी त्या आधी वाफवून घेते व नंतर निथळत ठेवणार आहे, म्हणजे त्याचं पाणी निघून जाईल आणि आपल्याला भरीत करायला त्याचं पाणी होणार नाही. हे झाल्यानंतर एकीकडे मी दहीसारखं करून घेते. त्याच्याकरता दही घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी साखर, मीठ, तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची. मी लाल तिखट नाही वापरते कारण मला ते पांढरं शुभ्र दिसायला हवं आहे, म्हणून हिरवी मिरची घालून मिक्स करते आहे. यात मी थोडीशी दुधाची साय पण घालणार आहे. दही घातलंच आहे पण थोडी दुधाची साय पण घालणार आहे. त्यामुळे ती घालून हे सगळं सारखं करत आपण बाजूला हे ठेवून देऊ. आता हा दुधी वाफून झाल्यानंतर त्याचं पाणी काढून टाकल्यानंतर ते आपण जरा हाताने थोडंफार कुस्करून घ्यायचं आहे. त्याप्रमाणे मी इथे आधी एका वेगळ्या डिशमध्ये किंवा खोलगट प्लेटमध्ये आपण तसं करून घेऊ. एखाद्या भांड्यातही तुम्ही हे करू शकता. तसं ते आपण थोडंसं कुस्करून घेऊ. आता हा वाफून कुस्करलेला दुधी आपण तयार केलेल्या दह्याच्या मिश्रणात घालायचा आहे. तो मी घालते. ते झाल्यानंतर त्याच्यात ओलं खोबरं घालायचं आहे आणि ते घालून परत हे सगळं भरीत सारखं करायचं आहे. यावर आता तूप, जिरं, हिंग ह्याची फोडणी मी घालणार आहे आणि मग ते सारखं करणार आहे. हे भरीत तुम्ही पण करा आणि तुम्हाला हे कसा वाटला व्हिडिओ ते तुमचे जे काही विचार असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा.